यानंतर पुढची दिवसभरातली आणखी एक महत्त्वाची बातमी। काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्या नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील खटल्याचा निकाल आज लागणार आहे। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं 2002 मध्ये 150 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला होता। तेव्हा केदार हे बँकेचे अध्यक्ष होते। ते या खटल्यातील मुख्य आरोपी सुद्धा आहेत। 2001 आणि 2 मध्ये होम ट्रेड लिमिटेड मुंबई, इंद्रमणी मर्चंट्स लिमिटेड आणि अन्य काही कंपन्यांकडून सरकारी प्रतिभूती खरेदी करण्यात आल्या होत्या। सहकारी विभागाच्या कायद्यातील तरतुदींचं उल्लंघन करून ही रक्कम गुंतवण्यात आली होती। पुढे खाजगी कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानं बँकेतील शेतकऱ्यांचे पैसेही बुडाले होते। केदार तसंच अन्य काही जणांवर या प्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहे। राहुल, कशा पद्धतीनं हा जो निकाल येणार आहे याच्याकडे बघायचं, कारण की याची व्याप्ती ही खरं तर खूप मोठी असणार आहे। किती महत्त्वपूर्ण असणार आहे हा निकाल? दीपक, मी ज्यावेळेला दैनिक सामनामध्ये माझ्या करिअरच्या सुरुवातीला शहर प्रतिनिधी म्हणून धाराशिवमध्ये काम करत होतो, तेव्हा 2002 मध्ये पहिल्यांदा आम्ही हा दैनिक सामनामध्ये घोटाळा उघडकीस आणला होता। असं झालं होतं की होम ट्रेड नावाची संजीव अग्रवाल यांची एक कंपनी होती। त्या कंपनीमध्ये नागपूर, वर्धा, धाराशिव सह महाराष्ट्रातल्या 6 जिल्हा सहकारी बँका आणि नंतर त्या घोटाळ्याची व्याप्ती एवढी वाढत गेली की बॉम्बे बँक, नंतर गुजरातमधल्या अनेक बँका, जिल्हा मध्यवर्ती बँकाचं जे कार्यक्षेत्र ठरलेलं असतं त्या कार्यक्षेत्राच्या बाहेर तुम्हाला कुठेही गुंतवणूक करता येत नाही किंवा कर्ज पुरवठा करता येत नाही। आरोप असा आहे की सुनील केदार यांच्यावरती जे 23 नोव्हेंबर 2002 मध्ये जे आरोपपत्र दाखल झालं, ज्या आरोपपत्रामध्ये आत्ताचे विद्यमान शिवसेनेचे खासदार श्री ओमराजे निंबाळकर यांचे वडील सुद्धा म्हणजे दिवंगत पवनराजे निंबाळकर आणि इतर काही मंडळींनी मिळून ईशान्य भागातले जे राज्य आहेत त्या राज्यांच्या रोख्यामध्ये गुंतवणूक केली। म्हणजे जिल्हा बँकेची नागपूरची 150 कोटी, धाराशिव जिल्हा बँकेचे 29 कोटी आणि मग वेगवेगळ्या जिल्हा बँकेतले पैसे गुंतवले गेले। ते गुंतवलेल्या पैशाच्या बदल्यामध्ये या जिल्हा बँकाच्या अध्यक्षांना कमिशन मिळालं, असा तो आरोप झाला आणि मग त्याची हळूहळू व्याप्ती वाढत तो 10,500 कोटीवरती हा घोटाळा गेला। महाराष्ट्र राज्यातले अनेक महत्वाचे नेते त्याच्यामध्ये गुंतले आहेत अशी चर्चा होती, काही चित्रपट सृष्टीतली मंडळी होती वगैरे। आता हा प्रकरण हे जिल्हा बँका, अनेक जिल्हा बँका यामुळे अडचणीत आल्या। स्पेशली धाराशिव जिल्हा बँक ही त्यानंतर खूप मोठ्या घोटाळ्यामध्ये सतत चर्चेत आली। नियमबाह्य कर्ज पुरवठ्याचं प्रकरण चर्चेत आलं। पवनराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील यांच्यात वितुष्ट आलं आणि त्यातनंच पद्मसिंह पाटील यांच्यावरती आरोप झाला की त्यांनी दिवंगत पवनराजे निंबाळकर यांचा खून केला। म्हणजे राज्याच्या राजकारणाची दिशा बदलणारी एक महत्वाची गोष्ट 2002 साली घडली। आज त्याचा निकाल येतो आहे। प्रश्न असा आहे की या होम ट्रेड घोटाळ्याच्या माध्यमातून जे पैसे ईशान्य राज्यातल्या रोख्यामध्ये गुंतवले गेले ते पैसा कधीच परत आला नाही किंवा जो आला तो वेगवेगळ्या जिल्हा बँकामध्ये अडकला। या सगळ्या घोटाळ्यामध्ये आज 21 वर्षानंतर सुनील केदार हे मधल्या काळामध्ये आमदार झाले, मंत्री झाले आणि राज्याच्या राजकारणात ज्यांची नावं चर्चेत आली तीही मंडळी सत्तेच्या स्थानावरती आली। जर ती खरंच आरोपी नव्हती तर त्यांना हा क्लेश सहन करावा लागला। जर ते आरोपी होते तर त्यांच्यावरती गुन्हा सिद्ध व्हायला आता 21 वर्ष लागलेली आहेत। त्यामुळं या घोटाळ्याचा सगळा इतिहास हा इतका रंजक आहे की आता जर काही निकाल आला तर त्याचे दीर्घकालीन परिणाम होतील, पण त्या परिणामामध्ये खरोखरच गुन्हेगारांना शिक्षा झाली का याचा विचार करावा लागेल। 21 वर्षानंतर आपण होम ट्रेड ह्या अत्यंत गाजलेल्या घोटाळ्याची चर्चा करतो। म्हणजे स्वाभाविकच काय नेमका निकाल येतो याची खरं तर उत्सुकता देखील आहे। राहुल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।